नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आजचा भाग हा अत्यंत विशेष असणार आहे, खास असणार आहे, कारण मी आलेलो आहे ठाण्यातील ला कंपॅशन एल्डर केअर वृद्धाश्रमामध्ये. घराचे कुळ आम्ही रे, तुमचे मूळ आम्ही, की तुमच्यासाठी तर धुळीत माखतो. मंडळी, आजी आजोबा हे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक उबदार कोपरा असतो. त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा आयुष्यात आजी आजोबा खरं तर हे खूप खास आहे. दुर्दैवाने आजोबांचा सहवास मला जास्त मिळाला नाही, पण माझं अख्खं बालपण आजीसोबत गेलेलं आहे. म्हणजे आजीचं प्रेम, आजीचे लाड, आजीचा बटवा, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत आणि त्याच आठवणी पुन्हा नव्याने अनुभवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आम्ही आहोत जुनं फर्निचर. साठीनंतर काय करायचं हे प्रत्येकाने ठरवलेलं असतं. काहींच्या त्या इच्छा पूर्ण होतात वृद्धाश्रमात. ला कंपॅशन एल्डर केअर ट्रस्ट देते साठीनंतरच्या व्यक्तींना तो आनंद आणि ती कंपनी. आज त्यांच्यासोबत इथल्या मंडळींशी हितगुज साधूया आणि त्यांचा आनंद द्विगुणित करूया. आम्ही आहोत जुनं फर्निचर. आम्ही आहोत जुनं फर्निचर. माझ्या बरोबर असणार आहेत सखा माझा पांडुरंग मालिकेचे दिग्दर्शक संगीत दादा, निर्माती रुचिताई आणि अष्टपैलू अभिनेत्री शैला ताई, म्हणजेच सखूची खास सासू मनोरमा. मी तिघांचंही अगदी मनापासून स्वागत करतो आणि मला खरंच खूप छान वाटते आज, कारण माझी एक अशी तीव्र एक इच्छा होती की मी कधीतरी संगीत दादाबरोबर काम करीन, पण त्यांनी मला कधी बोलवलं नाही. पण आज तो आपल्याबरोबर इथे आलेला आहे, मला खरंच खूप आनंद होतोय. ताई, तुझं सुद्धा खूप खूप स्वागत. आणि अर्थातच शैलाबरोबर मी खूप कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे मला माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे, त्याचा एक वेगळाच आनंद आहे. पण मला दादा विचारायचं आहे की ही एवढी आज फळं तू माझ्यासाठी आणली आहेस, म्हणजे नाही ही फळं तुझ्यासाठी नाही आहेत. मग ही मी खरं तर ह्या सगळ्या आपल्या आजी, काकू, अच्छा, वहिनी, ताई, ह्या ज्या सगळ्या आहेत यांच्यासाठी दिवाळीचा फराळ म्हणून ही फळं आणलेली आहेत. हो हो हो, वा 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 वा. पण सगळ्यात आधी संगीत दादाशी मी जरा गप्पा करणार आहे. दादा, मला एक विचारायचं आहे की मालिका दिग्दर्शित करत असताना, म्हणजे आता अर्थातच लहान मुलं आहेत, त्यांच्याबरोबर काम करत असताना काय काय चॅलेंजेस येतात आणि ते तू कसे स्वीकारतोस? खूप आनंद असतो खरं तर लहान मुलांबरोबर काम करणं. म्हणजे एक अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर कुंभाराचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्याला माती जितकी ओली तितकं त्याला घडवताना खूप सोपं जातं. बरोबर. एकदा माती सुकली की पण थोडक्यात तुला त्याची भावना कळली असेल. कळले, मला कळलेलं आहे. लहान मुलं म्हणजे माती ओली असते, त्यामुळे आपण घडवावं तसं ती घडतात खरं तर. आणि ही मुलं आत्तापासून इतके तास सेटवरती काम करतात. बरोबर. त्यामुळे सगळ्यात मोठं चॅलेंज हे असतं की त्यांची जी स्ट्रेस लेवल आहे ती हँडल करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यांच्या मनात काय चालू असेल याचा विचार करून आपल्याला त्यांच्याशी डील करावं लागतं. बरोबर. आणि हे एकदा आपल्याला गणित जमलं ना की मग पुढचं सगळं सोपं असतं. पण सखूपेक्षा एक लहान मुलगी तुझ्या सेटवरती असते, शैला, तर तिला कसं हँडल करतो? इतके एपिसोड झाले ना, नॉर्मली कसं टेलिकास्ट बघताना मला कधी कधी असं वाटतं ना की अरे हा सूर चुकला, अरे इकडे थोडा स्ट्रेस इकडचा तिकडे झाला. बरोबर. मी तिला तेच एक्झॅक्टली सांगत होतो की शैला, की आजपर्यंत सखा माझा पांडुरंग बघताना मला एकदाही असं जाणवलं नाही की कुठेतरी तुझा सूर चुकलाय किंवा एखाद्या शब्दावरचा स्ट्रेस चुकलाय, असं कधीच वाटलं. वा. त्यामुळे आपल्याला तिला हँडल करायचंच नसतं, तीच स्वतःला हँडल करते. नक्कीच नक्कीच. आणि ती उत्तम कलाकार आहे, अभिनेत्री आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. मला रुचिताईला एक प्रश्न विचारायचा आहे आता. सखूचीच गोष्ट का मांडावीशी वाटली? खरं म्हणशील तर सखू ही कोण आहे? सखू एक छोटी मुलगी आहे, एक सून आहे. बरोबर. आणि ती कोण आहे किंवा काय होती हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं एवढीच यामागची भावना.
बरं शैला, मी तुला खूप चांगलं ओळखतो. तू अजिबात तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तू अजिबात खाष्ट नाही आहेस. पण मग ही जी मनोरमा साकारताना तू काय म्हणजे काय केलंस म्हणजे असं तो खाष्टपणा आणण्यासाठी? एकतर अशी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदा साकारते. मला असं कॅरेक्टर कुणीच दिलं नाही करायला, नेगेटिव्ह कॅरेक्टर जे मला करायला मिळतंय. पण वेगळे असे काही काय म्हणतात मेहनत घेते किंवा काही असं बघणं असं काही नाही. लेखकच आमचे इतके उत्तम सीन लिहून देतात, ते फक्त मनापासून वाचते आणि ठरवते हे असं करायचं. तर आता इतकी वर्ष आपण काम केल्यानंतर आपल्याला तेवढंसं कळतं. पण खास अशी मेहनत खरंच काही मी घेतलेली नाहीये. वा, खूप छान वाटलं तिघांची बोलून, मजा आली. या गप्पा आपल्या अशाच चालू राहणार आहेत तुमच्याबरोबर. पण आपल्या भागामध्ये आपण काही खेळ घेत असतो. तर आज आपण आपल्या आजींसोबत काही आपण खेळ खेळणार आहोत आणि त्या खेळांमध्ये माझ्याबरोबर हे 3 पाहुणे हे सुद्धा सहभागी होणार आहेत. पण खेळ सुरू करण्या अगोदर माझ्या या सगळ्या ज्या आजी आहेत ना, तर त्यांचे आपण 3 संघ करणार आहोत आणि जो जिंकेल तो संघ असणार आहे माझा. 1 मिनिट. वेळेत खेळ सुरू करायचा आणि वेळेत खेळ संपवायचा. आज्या सगळ्या थकल्यात, त्यांना घरी जायचंय. कळलं? गे पांडुरंगा, लवकर ये रे बाबा. या लवकर खेळायला सुरुवात करूया. आणि आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. आणि तुम्ही बघता येते आपले 3 संघ तयार झालेले आहेत. हा जो माझ्या उजव्या हाताला जो संघ आहे 4 आजींचा, तो आहे मनोरमाताईंचा. हा, आणि हा जो ह्या ज्या 4 आजी आहेत त्यांचा संघ आहे संगीत दादा संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि डाव्या हाताला ज्या माझ्या 4 आजी बसल्या आहेत त्यांचा संघ आहे रुचिताई संघ. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता बघूया कुठला संघ विजेता होतोय. त्यासाठी आपला हा पहिला खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. फू फू फुगा आणि माझ्याकडेच बघा. मनोरमाताई, खेळाचं नाव काय आपल्या एकदा होऊन जाऊ दे सगळं. फू फू फुगा आणि माझ्याकडेच बघा हे आपल्या खेळाचं नाव आहे. आपली एक टीम आहे, आपल्याला जिंकायचं आहे. ज्या पद्धतीने आधी मनोरमाताईंनी सांगितलं आपली टीम आहे, आपल्याला जिंकायचं आहे, जवळजवळ सखुला काहीतरी सांगते असंच वाटलं मला ते. हा ठीक आहे. आता हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की एक फुगा असणार आहे. तुम्ही कुठल्या तरी एका आजीच्या हातामध्ये तो फुगा मी देणार. संगीत सुरू होईल आणि संगीत सुरू झाल्यानंतर तो फुगा बाजूला जी आजी आहे तिच्याकडे तो पास करायचा आहे. ठीक आहे. मग समजा मी ह्या आजीच्या हातामध्ये दिला तर ह्या आजीने ह्या आजीच्या हातात द्यायचंय. मग आजी तू लगेच तिच्या हातात द्यायचंय, तू आजी त्या आजीच्या हातात द्यायचंय. ओके. आणि जिथे संगीत थांबेल आणि संगीत थांबल्यानंतर ज्या आजीच्या हातामध्ये फुगा असेल ती आजी बाद असणार आहे. ओके. आणि ज्या संघातल्या जास्तीत जास्त आजी बाद होतील तो संघ बाद असणार आहे या खेळामधून. चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. तिथं त्या आजीच्या हात तिथं हा त्या आजीच्या हातात फुगा होता आणि म्युझिक थांबलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या संघातून ही आजी आउट झालेली आहे. ओके. आणि रुचिताई संघातून एक आजी माझी बाद झालेली आहे. चला तर पुन्हा एकदा सुरू करूया. म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडाचा जीव झाला. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडाचा. ही आजी बाद झालेली आहे माझी. संगीत दादा आघाडीवर आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. एक मिनिट. प्रत्येक वेळेला असं का होतं. आमच्या स्ट्रीम मधले का
नाहीये. आजी आजी तुझ्याबद्दल चाललंय. तुझा आला तर नको नाही माझ्याकडे, आतापर्यंत तुझ्याकडे देता. आणि आजी बाद झालेली आहे. आजी ओके, तुम्ही बाद झालात. बाद बाद नाही, बाद झालं. बरं झालं मी बाद झाली. एक मिनिट थांब. आजी कसं आहे माहितीये का, तुझ्या हातामध्ये जेव्हा फुगा होता ना तेव्हा म्युझिक थांबलं होतं, त्याच्यामुळे मग तू बाद झाली. ही बात झाली ती खरं. माझी आजी माझी सुरू करायचा खेळ पुढे. ओके व्हेरी गुड. आता जर तुम्ही बाद झालात तर बघा. अरे बापरे, नाही अजिबात बाद व्हायचं नाही. सकू नाहीये आजी आजी. हा आता तुम्ही बाद व्हायचं नाही हा. आपल्याला छान खेळायचंय. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. हा मी एकटा पडले दादा इथे ये. या आजींच्या हातात असताना म्युझिक थांबलेलं आहे. व्हेरी गुड. येस. आजीने इकडे पाच नाही. नो नो. आपल्या ऐक, थर्ड अंपायर आहे. हा थर्ड अंपायर आहे. आहे. हा काय मग तुम्ही अरे थर्ड अंपायर. एक मिनिट थर्ड अंपायर. एक मिनिट थांबा. एक मिनिट. नाही एक मिनिट थांबा. हा ओके. अच्छा, एक दिव्य शक्ती आहे वरती, तिथून मला निरोप आलेला आहे. तो निरोप असा आहे की बरोबर आहे, ह्या आजींच्या हातात फुगा होता, म्युझिक सुरू होतं, पण म्युझिक थांबलं तेव्हा ह्याच आजींच्या हातात फुगा होता, त्याच्यामुळे आजी बाद झालेली आहे. आणि अजूनही संगीत दादाचा संघ हा आघाडीवरती आहे. व्हेरी गुड. दिल देके तू बन जा मेरी बायको. 2 सेकंद तरी हातात घ्यायचा हा फुगा. 2 सेकंद. काय ग सकू, काय ग सकू, काय ग सकू, काय ग सकू, एक मिनिट आता मला बघू दे. काय ग सकू, हे बघा. काय ग सकू, हा व्हेरी गुड. हे पाहा. काय ग सकू. आणि ती आजी बाद झालेली आहे. त्या आजीच्या हातामध्ये असताना संगीत थांबलेलं आहे. हा शेवटचा राऊंड आहे. ओके म्युझिक प्लीज. काय ग सकू, 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 काय ग सकू. आणि ही आजी हात मागे घ्या. आपण ते नाही पण मला असं वाटतं ह्या आजींच्या हातामध्ये फुगा आला होता. म्युझिक इथेच असताना थांबलं. कुठे नाही मग तुमच्या हातात फुगा आला होता. नाही, माझ्यापर्यंत फुगा पोचला पण नव्हता. माझ्या हातात फुगा आलेला नव्हता. बरोबर आहे. आला असता तर गोष्ट वेगळी. बरोबर आहे आजी, मी तुमच्या माझ्या बरोबर आहे. हातात फुगा आलेला बोला तुम्ही, नव्हता. बोला. हे चुकीचा निर्णय घेता. आता काय करायचं ते करा, पण निर्णय चुकीचा आहे. हा खरा खेळ नाही. करा मला नाही खेळ. तुम्ही खेळा. आऊट. निर्णय असा आहे, या आजींच्या हातामध्ये फुगा होता असं मी अजिबात म्हणणार नाहीये. हातात फुगा पोचलेला नव्हता. हा, तेच म्हणतोय तो. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही आजी बाद झालेली आहे. या आजींच्या हातामध्ये फुगा होता. पहिला निर्णय बरोबर होता, आता तुम्ही बदलवला. तुमच्यावर काहीतरी दबाव आला का? पण माझा असं म्हणणे निर्णय असा आहे की ह्या आजींच्या हातामध्ये फुगा होता आणि संगीत थांबलेलं आहे, त्याच्यामुळे संगीत दादाच्या संघातून एक आजी बाद झालेली आहे. ओके. आणि या शेवटच्या राऊंडमध्ये ज्या संघामध्ये जास्तीत जास्त आजी उरल्यात तो संघ अर्थात विजेता असणार आहे. आणि तो संघ आहे संगीत दादाचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
आणि रुचिताई आणि मनोरमाताई यांचा संघ हरलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे विजेत्या संघासाठी. हे जे एल्डर केअर सेंटर आहे जे चालवतात आणि ज्यांनी हा एल्डर केअर सेंटर हे जे सुरू केलं त्याचे सर्वेसर्वा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की सर तुम्ही इथे यायचे. उमेश ग्रोवर सर आज आपल्याबरोबर आहेत. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की कुठल्या प्रेरणेतून खरं तर तुम्ही हे सेंटर तुम्ही सुरू केलं, त्यामागचं काय कारण? मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आता सध्या स्वतःला मी ह्युमन इंजिनियर म्हणतो. ओके. पण एक कारण काय माहिती आहे की 2017मध्ये माझे वडील नेहमीपासून सुरुवातीपासून एकटेच राहत होते, कारण त्यांना इंडिपेंडंट लाईफ होता, त्या स्वतःचा इन्कम होता, ते कोणावर डिपेंडेंट नव्हते. आम्ही सगळे मुलं, माझी भावंडी, माझी बहिणी सगळे इंडिपेंडंट, सगळे आउटडोअरमध्ये आउट ऑफ इंडिया सेटल झालेले आहेत आणि त्यांना स्वतःची म्हणजे जगायची इच्छा होती. पण त्यांना डिमेन्शिया झालं. डिमेन्शिया झाल्यावर ते म्हणजे कधी कधी घरातून निघून जायचे. तर आम्हाला कळलं की आम्ही डॉक्टरना दाखवलं. ते म्हणाले त्यांना आता तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, त्यांना कोणी बघायला लागेल. तर आम्ही त्यांच्यासाठी अटेंडन्स ठेवले. पण अटेंडन्स काय असायचं, मी जेव्हा बाहेर जायचो माझ्या मुलाकडे जो अमेरिकेमध्ये आहे, त्यावेळेस त्यांना ते त्रास द्यायचे, दांड्या मारायचे, ऑल दिस थिंग्स. तर आम्ही आमच्या भावंडीवर डिस्कस केला. ते म्हणजे वाय डोंट यू लुक आउट फॉर अ ओल्ड एज होम, जसं म्हणतो वृद्धाश्रम. बघा, तो वृद्धाश्रम शब्द मला बिलकुल आवडत नाही, बिकॉज इट डिनोट्स चॅरिटी अँड वी आर नॉट डुईंग. मला ही चॅरिटी शब्द आवडत नाही. मी डिसाईड केलं की बघायचे 25-30 सेंटर बघितले पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये आणि बॉम्बेमध्ये. आणि मी सगळ्या ठिकाणी बघितले आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचो, मी इकडे राहू शकतो का? 95% उत्तर आला नाही. असं मी ना राहू शकता, वडिलांना कसं ठेवायचं. बरोबर. पण शेवटी एकदा मला जावं लागलं. त्यावेळी मला अटेंडंट नाही मिळाले, म्हणून एका ठिकाणी त्यांना वडिलांना ठेवलं. जेव्हा मी परत आलो त्यांची खूप हालत खराब झाली होती. तर त्यांच्याकडे टाके लागले होते, त्यांचा इकडे काळं झालं होतं. तर मी विचारलं त्यांना ते चालवणार नाही काय जातं, म्हणजे पडले. मला पडले तर इकडे टाके पडणार नाही आणि असे कुठे मार्ग. नंतर मला कळलं की ते केअरटेकर होते, त्यांना लाठीने मारलं होतं. त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आला, मी का आधा करत? म्हणजे मी सगळे फॅसिलिटी बघितल्या, तिकडे नाही जे करायचं मी सगळं मला कळलं होतं. व्हॉट इज नॉट टू बी डन इन द ओल्ड एज होम्स और एल्डर केअर सेंटर्स ते मीच करू शकतो. म्हणजे एवढं मी स्टडी केलेलं आहे. तर तो मला प्रोत्साहन मिळालं तर मीच करतो. अशा वडिलांसारखे भरपूर लोक आहेत, त्यांना गरज आहे, त्यांचा सोर्स इन्कम आहे, त्यांचे सगळे मुलं सेटल्ड आहेत, पण त्यांना काळजी घेण्यासाठी कोणी नाही आहे. आणि त्या प्रोत्साहनाने मी 2018 जानेवारीमध्ये 2 फ्लॅट घेऊन सुरुवात केली. सो 88 सिनियर सिटीजन्स आहेत आणि माझा कॉन्सेप्ट आहे, ह्यांना वाटलं पाहिजे की ते आपल्या घरात राहतात. बरोबर. वा. माय एल्डर केअर सेंटर इज अ होम अवे फ्रॉम होम. म्हणून ते आपले बघा सगळे आजी, तुम्ही त्यांचा कुठलाही कोणाचा आमच्या एल्डर केअरमध्ये बघा, कारण त्यांचे फिजिकल, इमोशनल आणि मेंटल नीड्स आम्ही सॅटिस्फाय करतो. ते एकटा पण त्यांना वाटत नाही. बरोबर. आणि एकटा पण असतं, दॅट इज द बिगेस्ट किलर इन ओल्ड एज. आई बरोबर बोलतोय ना? नाही पण सर तुम्ही खरंच खूप छान काम करतात आणि मनापासून खरं तर तुमचं मी कौतुक करतो. पण सर काय झालंय की आता आम्ही ते खूप खेळबिळ खेळलेले आहेत आणि खेळामध्ये खरं तर संगीतदाताचा संघ विजेता झालेला आहे. पण आमच्यासाठी सगळ्या आजी ह्या विजेत्या आहेत. त्याच्यामुळे एक बटाटा वड्याची पार्टी आम्ही इथे करणार आहोत. तर त्यासाठी तुमची परवानगी आहे? फुल परवानगी. वडे येऊ देत, वडे येऊ देत. कसं वाटलं तुला आज 16 सख्यांच्या मध्ये आज आलास? सगळ्यात आधी मी एक गोष्ट सांगतो की ह्या कार्यक्रमाचे काही एपिसोड मी आधी बघितलेले आहेत. प्रत्यक्षात आपली अशी खूप ओळख किंवा भेट कधी झालेली नव्हती. म्हणजे आपण दोघंही एकमेकांना ओळखत होतो, पण अशी एवढी भेट झाली नव्हती. पण तो कार्यक्रम बघताना मला ना सतत हे जाणवायचं की तुझी जी एनर्जी होती ना, इतकी ती व्हायब्रंट एनर्जी त्या
टी व्हीच्या पडद्यातून सुद्धा, छोट्याशा पडद्यातून सुद्धा ती अशी जाणवायची. आणि आज मला इतकं छान वाटलंय की ती व्हायब्रंट एनर्जी मी इतक्या जवळून अनुभवली आहे. अरे बापरे. आणि याचा मला खरोखर खूप आनंद झाला. अगदी खरंच. थँक्यू दादा. दुसरी गोष्ट की आज ह्या सगळ्या आज्यांबरोबर, त्यांना मी सगळ्यांना आता मैत्रिणी म्हणणार आहे, या सगळ्या मैत्रिणींबरोबर हा जो काही वेळ घालवला ना, ती शिदोरी आहे बरोबर पुढच्या आयुष्यासाठी. वा. आणि मला खरंच, मला जेव्हा कधी वेळ मिळेल ना, तेव्हा मी जरूर त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन त्यांना भेटणार, त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवणार. वा वा, क्या बात आहे. माझ्या आनंदासाठी हे नक्की. आणि एक की ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि उमेश सरांना मला वारकरी पद्धतीचा एक नमस्कार करायचा आहे. वा वा. गजल काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. आजचा हा अनुभव अद्भुत होता. खरं सांगू का, ह्या आज्यांना बघून त्यांच्याकडची ऊर्जा आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि मला असं वाटतं तो जो आनंद मिळाला आहे ना, खूप वर्षांनी एकतर असे खेळ खेळलो आज्यांबरोबर, ती एक वेगळी गंमत होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आजी आता 94 वर्षाची आहे. मला खूप आठवण आली तिची, कारण ती गावी असते माझ्या काकांबरोबर. तीही अशीच आहे अजूनही. त्यामुळे मी खूप रिलेट केलं माझ्या आजीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, खरं तर इतकं आपण काम करत असतो ना दिवसभर, वेळ नाही मिळत स्वतःसाठी. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे होऊन खेळलो, तो एक वेगळा आनंद मिळाला आम्हाला. त्यामुळे खूप 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 धन्यवाद सन टी व्ही मराठीचे आणि सगळ्या आज्यांचे. तुम्ही आज आम्हाला इतका आनंद दिलात त्यासाठी. वा, क्या बात आहे. खूप छान शैला, खरंच खूप छान बोलीस आणि खूप छान वाटलं. पुन्हा एकदा मनापासून मी तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे आलात. पण ह्या कार्यक्रमाची माझी, आमच्या पूर्ण टीमची एक आठवण राहावी म्हणून एक स्मृतिचिन्ह मी तुम्हाला देणार आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. मंडळी, आजच्या भागात खरंच खूप मजा आली. आणि माझ्या सगळ्या आजी आजोबांसोबत या दिवाळीनिमित्त जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या सगळ्या आजी आजोबांची प्रेमाची ऊब मला खरं तर इथे मिळाली. ह्या सगळ्या आजी आजोबांसोबत तुम्ही वेळ घालवलात, खरंच अगदी तुमचे मनापासून मी आभार मानतो. बघायला विसरू नका, उद्या 6:30 वाजता तुमचा लाडका आणि धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्याचा. आणि अर्थातच सखा माझा पांडुरंग, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.